पर्यंत बालकांचा विकास कशा प्रकारे होतो याबद्दलचा आणि विकास कसा होतो हे सांगणार आहे. त्याबद्दलची माहिती. नमस्ते. भ्रूणावस्था म्हणजे गर्भावस्था. गर्भावस्था म्हणजे आपण आता गरोदर मातेचं माहिती घेतो अवस्थेची. तर गरोदर मातेसाठी काय आपल्याला आवश्यक आहे? आहार, आरोग्य, व्यायाम, लसीकरण हे सर्व आपण गरोदर मातेसाठी घेतो. पण आपल्याला माहित पाहिजे गरोदर माता आपण नोंद कधी करायचे? 12 आठवड्यांचा आपण गरोदर मातेची नोंद करायची. गरोदर मातेची नोंद केल्यानंतर आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. तर त्यासाठी आपण आपल्याला काय प्रत्येक आता आपण अंगत योजना काढली ही मान्य झाली, पण आपण त्यांना तरी पण आपण भेटू शकतो. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण त्यांना वेळेवर गृहपट्टी दिले पाहिजे आणि गृहपट्टीमधून त्यांच्या घरातील सुद्धा वातावरण निर्मिती केली पाहिजे. त्यांच्या सासूंना, घरातील दीर असतील, जाऊ असतील, त्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की हां ही एक गरोदर माता आहे, हिची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे. हे सर्व आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना सर्व काही हे पटवून दिलं पाहिजे. तर बाळाचा शारीरिक विकास होईल. मी बोलायचं थोडं तरी बोलायचं. लसीकरण वजन किंवा वजन किती आहे त्याचे नोंदणी घेतलं पाहिजे. त्याची किती आहे ते बघितलं पाहिजे. व्यायाम पण केला पाहिजे. तिघींनी एकच पॉईंट थोडक्यात विश्लेषण करा. जन्मल्यापासून एका तासाच्या आत स्तनपान झालं पाहिजे बाळाला. बाळाच्या पोटात गेलेलं पाहिजे. त्याच्या शारीरिक विकास पण चांगला झाला पाहिजे. लसीकरण महत्त्वाचं पहिला डोस झाला पाहिजे. CG ही महत्त्वाचीच आहे जन्मतात. प्रतिकारशक्ती निर्माण होते. 0 ते 6 गटामध्ये मुलांचा जर का शारीरिक विकास 6 महिन्यामध्ये शारीरिक विकास करायचा असेल तर आपण सांगितलं पाहिजे की त्या मातेला सांगितलं पाहिजे अर्ध्या तासाचा चिकाचं दूध त्या दिलं पाहिजे. स्तनपान केलं पाहिजे आणि 6 महिने निव्वळ स्तनपान केलंच पाहिजे. त्यामुळं काय होतं? प्रतिकारशक्ती वाढते.